बिग बॉस मराठी सीझन 6 की सीझन 5 सीझन 6च बोलते सध्या तरी. हं. पण ज्याप्रमाणे भाऊचा धक्का गेला आहे आणि काही काही लोकांचे चेहरे दिसले त्यावरून आता थोडं वाटतंय ना, हं, थोडं व्हर्जिन, त्या टाईपचं सांगते मी थोड्या वेळात. मी का बोलले सीझन 5 की सीझन 6. तर भाऊचा धक्का झाला आहे आणि खूप भारी होता. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्की बघा, वेळ मिळेल तेव्हा. हं? तर एपिसोड नंबर 7 भाऊचा धक्का, आणि भाऊचा धक्का जबरदस्त झालेला आहे. तन्वी तन्वी बनते का जान्हवी मागच्या सीझनची, कारण दिसतं तर तसंच आहे. एकदम डिट्टो जान्हवी व्हर्जन. जान्हवी सारखीच क्लास जी आहे ना तिची, तंतोतंत लागलेली दिसते थोडीशी. थोडी 19-20 असेल पण तंतोतंत आहे ना. आता तसाच तंतोतंत रिव्ह्यू करणार आहे आपण, आणि तंतोतंत रितेश काय बोलले तन्वीला तेही सांगणार आहे. तन्वी जान्हवी साम्य पण दिसतंय ना. तसे आजचे ना मुद्दे तर बरेच होते, सांगायचं झालं तर. भरपूर गोष्टी झालेल्या आहे घरात. एक मिनिट. असं होतं आहे माझं की मी काही मुद्दे आहे ना मोबाईल आणि काही मुद्दे वहीवर लिहिलेले. अच्छा अच्छा अच्छा. हे बघा, आजकाल म्हणजे सॉरी आजकाल नाही, आज आज काय घडलं सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला एक सांगू का, तन्वीची ना जबरदस्त क्लास लागली. जवळजवळ मी किती पानं, 2 पानं लिहिली. सांगणार आहे मी तुम्हाला वाचून वाचून काय काय बोलले रितेश सर. तो 2 पेजेस भरली. एवढं सगळं खतरनाक क्लास लागल्यावर ही म्हणते विशालला, ए कशी दिसते मी, सांग ना, माझी स्तुती कर, कशी दिसते माझी जरा तारीफ कर ना विशाल, कशी दिसते मी. मग विशालचं तर माहिती, अरे तू छान दिसते, तू फायर दिसते, हे दिसते ते दिसते. आणि मस्त मग डोक्याला ते नेहमीप्रमाणे किस वगैरे घेऊन मग ते गेले घरात. आणि ते हो थँक्यू 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 थँक्यू. अरे धक्क्याचा काही फरक पडला आहे की नाही. आत्ता तू म्हणजे शिव्याने म्हणणार मी, पण आत्ता तुला रागवले रितेश सर, बाई तू कशी दिसते काय दिसते, फरकच नाही. मला असं वाटतं ही फरहाना बनते की काय. येस, हिंदी सीझनची विलन. तिला असंच होतं, सलमान सर क्लास लावायचे त्याच्यामुळेच ते ना, सलमान सरांनी तिला इवन बिग बॉसच्या पार्टीमध्ये पण इग्नोर केलं, सगळीकडे इग्नोर केलं. काय केलं असेल तिने. सलमान सर क्लास लावायचे आणि ती हसायची तोंडावर. सलमान सर म्हणायचे, तुम्हें हंसी, आपको हंसी आ रही है फरहाना, तुमको हंसी आ रही है, बाहर जाके पता चलेगा. आणि सलमान असं नाव आहे ना बाई, कामच देत नाही. तुला माहीत नाही. मग म्हणून पंगा नाही घ्यायचं सलमान खानशी बाई. असं होतं ते फरहानाने. क्लास लावायची आणि हसायची ती, म्हणजे इतकी खतरनाक ती घरामध्ये. आता काय सांगू. बरोबर द्या, मी हिंदी सीझनबद्दल बोलत नाही सध्या, इकडे आपण वळूया. पण तन्वीचं तसंच काहीतरी दिसतंय. रितेश सरांनी आत्ता क्लास लावली आणि बाहेर जाऊन मॅडम म्हणताय की कशी दिसते मी, कशी दिसते मी, खरंच इतकी सुंदर, थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे काय. नंतर आपण एक पाहिलं की करण म्हणजे सोनवणे मावशी ओव्हर कॉन्फिडंटमध्ये दिसत आहे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिसत आहे. कारण जेव्हा रितेश सर बोलले की तुम्ही ते बजर का नाही वाजवलं जेव्हा प्राजक्ताने वाजवलं तेव्हा, तर तो म्हणतोय नाही मला बघायचं होतं. काय बघायचं होतं. तो मला बघायचं होतं की माझे फॉलोअर्स आहे ना, म्हणजे मला माझ्या फॉलोअर्सवर पूर्ण भरोसा आहे का ते मला नॉमिनेशनपासून वाचवतील. अरे काय रिझन देतो आहे बाबा. नॉमिनेशनपासून चांगले चांगले वाचता. आत्ता गौरव खन्ना सीझन जिंकला ना, तिकीट टू फिनालेसाठी इतकी धडपड करत होता तो. जेव्हा त्याला माहिती पण होतं का तो आहे बॉ फिनालेमध्ये,
टॉप 5मध्ये काय तो टॉप 2मध्ये आहे हे त्याला माहिती असताना सुद्धा तिकीट टू फिनाले टॉप 5मध्ये जाण्यासाठीची धडपड, माहिती आहे का. ओव्हर कॉन्फिडन्स असं असणं म्हणजे नाही चालत बाबा. एवढं ओव्हर कॉन्फिडंट नाही चालत बिग बॉसच्या घरात. आणि एवढंच ओव्हर कॉन्फिडंट एक कंटेस्टंट होता ज्याला आहे ना तुफान वोटिंग येत होती. तुफान बोलते मी, तुफान. एवढंच काय, ज्या वीकला तो एविक्ट झाला ना त्यावेळेस तो नंबर 1 होता. सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. तुम्हाला माहिती मी कोणाबद्दल बोलते. आता तो सीझन झाला आहे तो हिंदी, त्याच्याबद्दलच. आणि त्या डिझर्विंग कंटेस्टंटला बाहेर काढलं. बिग बॉसला जर बाहेर काढायचं असेल ना तर कसंही काढतात, समजलं. त्याच्यामुळं करण, जर तू सगळे सीझन पाहून आला आहे तर तू हे का नाही पाहून आला, मला तर तेच कळत नाही. का दिग्गज जाता दिग्गज घरी निघून रितेश सर हेच बोलले, तू फॉलोवर्स, अरे बाबा काय तू 16 मिलियन लोकांना घेऊन बसला आहे, 16 लाख लोकांना. हा ना, मी जेव्हा आहे ना ही क्लिप पाहिली ना तोपर्यंत मला माहीत नव्हतं की करणचे इंस्टाग्रामवर फॉलोवर किती आहे. खरं सांगते. आणि तो जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स बोलला म्हणलं यार याच्या असेल यार 50-60 मिलियन, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. कारण त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच कंटेस्टंटमध्ये इतका ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिला मी. पटकन गेली इंस्टाग्रामवर, करण सोनवणे टाईप केलं, गेली पाहत आहे 1.6. म्हणलं चला आपणही फॉलो करून घेऊ. मग मी तर फॉलो केलं, ठीक आहे त्याला. पण 16 मिलियन म्हणजे 16 लाख आहे, पण त्याच्यावर इतका ओव्हर कॉन्फिडन्स नाही. मी तुम्हाला इथंच सांगते, करण हा सीझन म्हणजे ट्रॉफी विनर नाही आहे करण. ह्या लाईनमुळं जो ते आत्ता बोलला ना की मला फॅन्सवर भरोसा आहे, नॉमिनेशनपासून वाचवतील, अशा ओव्हर कॉन्फिडंट लोकांना बिग बॉसचा विनर म्हणजे कधी बिग बॉस विनरच करते नाही. ॲक्च्युली कसं आहे, बिग बॉसचं सगळं ज्यांचं राहतं ते ठरवतात कोणाला ठेवायचं कोणाला घालवायचं, असं आहे. त्याच्यामुळे सांगते, सगळं बिग बॉसचं असतं. बिग बॉस सगळ्या गोष्टी ठरवत असतात. तर ते जे होतं ना ओव्हर कॉन्फिडन्स, मला तर पटलंच नाही. रितेश सरसुद्धा शॉक झाले हे ऐकून. काय म्हणजे तुम्हाला घरातनं जायचं म्हणे, काही भीती वगैरे नाही, मला काहीच नाही, मला माझ्या फॉलोवर्सवर पूर्ण भरोसा आहे. तर रितेश सर म्हणे अरे चांगले चांगले दिग्गज आहे ना ज्यांचे तुमच्यापेक्षा जास्त फॉलोवर होतात ते गेले, घराच्या बाहेर गेले ते. पण नाही, याला आहे ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तरी त्यांनी त्याच्यावर काहीतरी उत्तर दिलं करणनी. अरे तू कुठं बाई रितेश भाऊशी आर्ग्युमेंट करायला लागला, करण सोनवणे. त्यात रितेश सरांनी एक उदाहरणही दिलं काहीतरी, म्हणे भिंत काय या बाजूला पडणार आहे तर तू स्वतःला वाचवशील का त्याच्यावर चढून ती भिंत अंगावर घेशील. तर हे म्हणते मी ती भिंत अंगावर घेईल. म्हणजे मला तर काही हे कळालंच नाही, पूर्ण मी हँग होऊन गेले. मी काय रितेश सर हँग झालं, हे काय. रितेश सर बोलले ठीक आहे तुम्ही भिंत अंगावर घ्याच मग. मी सांगते, करण सोनवणे इतके ओव्हर कॉन्फिडंट राहिले तर ते लवकर घराचा निरोप घेतील. कारण ओव्हर कॉन्फिडन्सचे लोक बिग बॉसच्या घरात बिग बॉस ठेवत नाही, सिम्पल. रितेश सर धडधडीत म्हणताय का, तुम्हाला माहिती का हे बिग बॉसच्या म्हणजे शोसाठी किती जणांचे ऑडिशन झाले. 400 ते 500 जणांचे ऑडिशन झाले. म्हणजे ऑडिशन नाही म्हणणार का बुवा, त्यांची इंटरव्ह्यूज होत असतात, तुम्हाला तर माहिती. तर एवढ्या लोकांचे इंटरव्ह्यूज झाले. अरे काही जण तर बाहेर केस पण करताय बिग बॉसवर. आता काय सांगायचं, घेतलं नाही म्हणून. या शोमध्ये यायसाठी एवढे मरता. आणि मला तर वाटते बिग बॉसने ना सगळे मागचे असे डुप्लिकेटच धरून आणले. प्रभू लाईक छोटा पुढारी, तन्वी लाईक जान्हवी, सोनालीमध्ये त्यांनी निक्की म्हणजे निक्की असं समजून आणली होती, बट नाही ती निक्की नाही, ती तिचा गेम खेळते, जे चांगले, ठीक आहे. आम्हाला परत निक्की बघायची नव्हती. तर ठीक आहे, ती तिचा गेम खेळते. तिचा गेम कसं आहे माहिती का, स्वतः काड्या लावायच्या, स्वतः विझवायला जायचं आणि काय स्तुती गोळा करायची, हे असा गेम सध्या तिचा चालू आहे. आणि
भाऊच्या धक्क्यावर इग्नोर कोणाला केलं? दिव्या रोशनला फुल इग्नोर केलेलं आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर. आणि तुम्ही म्हणत असाल नाही 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 आजच्या प्रोमोमध्ये तो भाई रोशन दिसला. ते एक टास्क आहे, टास्कमध्ये ठीक आहे, बट जे म्हणजे तुम्ही पूर्ण हप्त्याचा जो लेखाजोखा असतो त्या दरम्यान काही बोलले का? त्याच्याबद्दल काही बोलले का? दॅट इज इम्पॉर्टंट ना. राधा झालं, रोशन झालं, हे बिग बॉसचे फेवरेट नाही. दिव्या पण बिग बॉसची फेवरेट नाही, फुल इग्नोर केलं. दिव्याचा हो किंवा सू काही ऐकला तुम्ही? चला बा दिव्याची तारीफ केली, बाई तुम्ही तो भांड्याचा टास्क 1 नंबर केला. मला वाटलं होतं तिची होईल तारीफ, नाव बी नाही घेतलं दिव्याचं. कमाल बाई. बरं ठीक आहे, ते सगळं झालं ठीक आहे. रोशनला गायडन्स नाही दिलं. तुम्ही बघितलं ना गायडन्स कोणाला दिला? राकेशला. राकेशच्या चहाची स्तुती काय केली, त्याला गायडन्स दिला, बाबा तू अजून दिस. ओमकारला सांगितलं भाऊ तू फक्त त्या टास्कला दिसल्या, नंतर अख्खा हप्ता गायब होता. त्याला पण सांगितलं ओमकारला. आयुषला पण दिला आहे सल्ला, आयुष भाऊ तू दिसत नाही. मग आयुषनी गॅरंटी दिली भाऊ पुढच्या हप्त्यात दिसल मी. इवन मी सुद्धा सांगितलं होतं वोटिंग ट्रेंडमध्ये की या घरात जर कोणी राहणं डिझर्व करत नाही ना तर तो फक्त आयुष आहे. आयुष हा म्हणजे चेहरासुद्धा लक्षात नव्हता कोणाचा. इवन रितेश सरांनी ना परत इंट्रो करून दिला त्याचा. मी पहिल्या दिवशी इंट्रो केला म्हणे, आता 7 दिवसांनी परत एकदा इंट्रो करतो. हा आहे आयुष, ओळखला का तुम्ही? डायरेक्ट इथून सुरुवात झाली. आणि हे पण सांगते राधा रोशन मेकर्सचे फेवरेट नाही. त्याच्यामुळं मेकर्स यांना मला नाही वाटत ठेवतील. बघूया आता हे काय गेम खेळता. दिव्याला इग्नोर केलं गेलं, त्या प्रभूचं कौतुक केलं या. आणि त्या प्रभूचं कौतुक केलं रितेश सरांनी. काय तर म्हणजे ते गोट्या खेळायच्या का खायच्या? गोट्याचं मधलं तुम्हाला काय वाटलं? त्याला काही कळत नाही, त्याला सगळ्या गोष्टी समजतात. सगळे अश्लील व्हिडिओ रीला पडल्या त्याच्या रील्स पडल्या त्या इंस्टाग्रामवर, माहिती का? तसा तो बिग बॉसच्या घरात गेला, धडाधड यार तो यायला लागला फीडमध्ये इंस्टाग्रामच्या. आणि सगळ्या अशाच, काय सांगायचं तुम्हाला. आणि त्याला मला काय म्हणणं आहे, मी प्रभूच्या विरुद्ध नाही ना, त्याच्या कोणत्याही गोष्टी विरुद्ध आहे. तो जे कॉपी करण्याचा प्रयत्न आहे ना, मी त्याच्या विरुद्ध आहे. तो जे फेक बनतो आहे ना त्याच्या विरुद्ध आहे, की बाबा मला काहीच कळत नाही. जेव्हा त्याला सगळं कळतं आहे तरी तो मुखोटा जो घालतो आहे ना न कळण्याचा, तो चुकीचा आहे. मी त्याच्या विरुद्ध आहे. तुम्ही कोणासारखे बनवू नका ना, तुम्ही तुमचं दाखवा. नंतर हे अजून एक रितेश सरांनी ओमकार आणि विशालची क्लास लावली. तर विशालने तर काही एवढे उलटून उत्तरं वगैरे काही एवढं दिले नाही. पण ओमकारची क्लास लागल्यावर ओमकार काय म्हणतो, म्हणजे रितेश सरांनी दाखवून दिली ओमकारची चूक का काय आहे बा, तू गोळ्यातलं फेकायला नव्हतं पाहिजे त्याच्या, असं तसं. ओमकार म्हणतो सर्व माझी चूक आहे, पण यांनी माझा गळा दाबला ना, ही याची सर्वात मोठी चूक आहे. मला एवढं कळतं बास. अरे बाबा तू कुठं रितेश सरांवर आर्ग्युमेंट करतो रे बाबा तू पण, बापरे. तिकडं करण एक आणि इकडं हाय. करण जे बोललं ना, सांगू का, ते ओव्हर कॉन्फिडंट होतं. जे मी तुम्हाला मगा बोलले, बझर न दाबणे. आणि जसं करण बोलला, तुम्ही एक गोष्ट पाहिली का, रितेश सरांना काय एक्सप्लेन केलं त्याने? पहिले रुचिताने एक्सप्लेन केलं, त्याच्यावर येणारच आहे मी. पहिले मी तुम्हाला करणची बाजू सांगते. करण बोलला ते ओव्हर कॉन्फिडन्स होता. मी म्हटलं बझर न दाबणे वगैरे. करण मस्करी करत होता की व रुचिता बोलली, चावी बाबतीत मस्करी तो करत होता, व चावी देऊन टाकेल. तर आता याने त्याची ही बाजू क्लिअर केली आहे. आता खरं काय बाई मला पण माहिती नाही. तर याची ही बाजू क्लिअर केली आहे का मी हिला बोललो होतो का आमच्या फ्रेंड झोनमध्ये अशी जी मस्करी असते ना, स्विमिंग पूलचं पाणी वगैरे पिणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी या आम्ही करत असतो, पण चावी बाबतीत मी सिरियस होतो, असं त्याचं म्हणणं आहे. आणि रुचिता म्हणती नाही हा चावीबद्दलच बोलत होता. आता दोघांपैकी खरं कोण खोटं कोण काहीच कळत नाही. चावी कोणी चोरली? अरे चावी कोणी चोरली मला काय माहिती यार. मला काल परवा कोणतं प्रश्न विचार, चावी कोणी चोरली कमेंटमध्ये. तर मी सांगू इच्छिते, चावी कोणी चोरली मला ते एकतर रुचिता आणि तन्वीचा डाऊट येतो आहे. पण
चोर सापडला बाई, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही पोलिसात देणार आहे, धरून मारणार आहे, किंवा जाऊन शिव्या देणार आहे, किंवा मग त्याच्या हातावर लिहिणार आहे. आज रितेश सरांनी नवीन टॅग दिला आहे तन्वीला, तंटा क्वीन. तंटा क्वीन चोर हे असं तुम्ही हातावर गोंदणार आहे का त्याच्या? किंवा करत सोनवणेच्या, सोनवणे मावशी चोर आहे लिहिणार आहे का तुम्ही? रुचिताला कोल्हापूरची वाघीण म्हणू की काय बोलू? स्वतःला नखं मारणारी वाघीण म्हणू की मांजर म्हणू? तुम्ही सांगा मला. वाघीण चोर आहे असं गोंदून लिहिणार आहे आपण? नाही. आपल्याला काय करायचं? कोणी चोर असो, कळेल उद्या, टेन्शन नाही घ्यायचं एवढं. त्याच्यामुळे मग बघूया उद्या कोण चोर आहे, काय चोर आहे, काय मला तर वाटतंय बाबा तन्वी किंवा, आणि नंतर आपण ते एक पाहिलं बी की करण हसत होता, तर मला करणवर थोडा डाऊट आहे. पण तन्वी रुचितावर फुलून थोडंसं आहे की बाई हे आहे तन्वीने तर करण. आणि प्रभूची तर तारीफ का केली मला तेच कळालं नाही. सगळ्यात मोठा विषय म्हणजे प्रभूची तारीफ म्हणजे स्तुती. का बाई तर गोट्यांवर एवढी काय स्तुती? मी काय म्हणजे मला काही कळालं नाही, ते काही गरजच नव्हती. पण तुम्हाला सांगू स्तुती का केली मला एक कळालं आहे. यांचा सागर फेवरेट आहे, यांचा प्रभू फेवरेट आहे, यांची सोनाली फेवरेट आहे, दीपाली आहे का नाही माहीत नाही, ते बघावं लागेल. अजून राकेश फेवरेट आहे, अजून सोनाली तर आहे, मी सोनालीचं नाव घेतलं ऑलरेडी. विशालला पण ते थोडंसं घालत आहे पाठी, त्याच्यामुळे विशाल जाईल थोडासा लांबपर्यंत. तन्वी त्यांची फेवरेट आहे. कधी कधी वाटतं की तन्वीला ना यांनी सगळं शिकवून पाठवलं. बाई तुला जान्हवी पार्ट 2 बनायचं आहे, मला असं वाटतं माहिती का. की मग ती तसं सगळं ते जे सीझन आहे बघून आली का, ती फराणाला बघून आली, मला तेच कळत नाही का जान्हवीला नेमकं कोणाला. मला तर वाटतं जान्हवीला मे बी, कारण मराठी सीझनमध्ये यायचं तर मराठी सीझन पाहायला असावा, पण असं काही नाही, सगळे हिंदी मराठी सगळंजणं पाहतात. तेच मला ते काय म्हणते आवडलं नाही. म्हणजे मी आत्ता तुम्हाला प्रभूबद्दल बोलत होते का बाबा तो जे करतो ते व्हिडिओ वगैरे ते नाही पटकले. काय करणार काय आपण, जाऊ दे बोलतो. तर ते झालं, त्याची रिकामी ती स्तुती वगैरे झाली. सागर कारंडे त्यांचा फेवरेट आहे. सागर कारंडे कोणाचं नाव घेतलं मी? प्रभूचं, राकेशचं, सोनालीचं, विशाल पण थोडा फेवरेट आहे. विशाल पण थोडासा फेवरेट आहे. विशाल पण थोडासा फेवरेट आहे. घेऊन जातील ते रितेशने विशालला घेऊन जातील ते. माझे पण थोडीशी जमली होते. रोशन फेवरेट नाही आहे, राधा फेवरेट नाही आहे, कोण यार ते दिव्या पण फेवरेट नाही आहे. तर हे यांना नंतर बघूया काय करता काही नाही. बट सागर आहे फेवरेट. करणही फेवरेट वाटत नाही मला एवढा, पण करणला ते घेऊन जातील थोडंफार, पण ओव्हर कॉन्फिडन्स जास्त आला की बाहेर काढते. तर या गोष्टी आहेत भाई. तसं तर आणि राधाची पण जेव्हा म्हणजे क्लास लावत होते रितेश सर, तर ती म्हणते नाही मला ना असं म्हणजे बोलायला नाही जमत नाही का, मी असं डायरेक्टली कुणाला नाही बोलू शकत. रितेश सर बोलले हो या बाहेर, नाही बोलू शकत. मग काय बोलणार आहे. आणि एक महत्त्वाचा टॉपिक इग्नोर केलेला आहे, जो मी दुपारी मुद्द्यांमध्ये सांगितला होता की यांनी तन्वीचे सगळे मुद्दे सांगितले ठीक आहे, पण दीपालींना यांनी तो मुद्दा, मला असं वाटतं आहे का दीपाली पण फेवरेट आहे का या गोष्टीवरून, कारण दीपालीचा इतका महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दाखवलाच नाही. काय बोलली होती ती, बार डान्सर वगैरे बोलली होती राधाला, आठवतं का? हा मुद्दा घेणं खूप गरजेचं होतं. हा मुद्दा टोटली इग्नोर केलेला आहे पूर्णपणे, कारण ते राधाला इग्नोर करताय. आणि तो मुद्दा कोणाचा होता? राधाचा होता. हा मुद्दा घेतला असताना तर राधाला सिंपती किंवा मग लाईमलाईट काही ना काही मिळालं असतं, जे त्यांना मेकर्सला नको आहे का राधाला लाईमलाईट मिळावी. कळतंय का तुम्हाला? म्हणून हा मुद्दा टोटल इग्नोर केला यांनी, पूर्णपणे घेतलाच नाही, विषयच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे का हे चुकीचं केलं यांनी. तो मुद्दा घ्यायला हवा होता, तो मुद्दा मोठा होता की दीपालीताई पण असं एकदम बार डान्सर वगैरे बोलू नाही शकत स्टेजवर जे डान्स करतात त्यांना.
तर याबद्दल बोलायला हवं होतं असं मला पर्सनली वाटतं. हां, तर चला मी तुम्हाला सांगते जरा तंतोतंत काय गोष्टी घडल्या आहेत. तर रितेश सर आले, तुम्हाला कसा वाटला अगदी तंतोतंत सांगा हा वीक. तर रितेश म्हणे, बाई प्राजक्ता कॉंग्रॅच्युलेशन, पहिल्या कॅप्टन झाल्या तुम्ही पहिल्या वीकमध्येच. सर्वांना विचारलं बाई आठवडा कसा होता. राकेश म्हणे आठवडा चहासारखा कडक होता. नाही, राकेशला विचारलं चहासारखा कडक होता का, तर तो म्हणे हो चांगला वेगळा होता. म्हणजे मी हिंदी एक्सपिरियन्स केलं आहे, मराठी आता एक्सपिरियन्स करतो आहे, तर हो हा वेगळा आहे पण चांगला वेगळा आहे. नंतर सचिन म्हणे मस्त वाटी राहिला म्हणे, भारी वाटला मले, असं बोलला. नंतर तन्वी म्हणायला लागली, हो सर ॲक्च्युली ना हा आठवडा ना. रितेश म्हणे तन्वी तुम्ही तर बोलूच नका. मी पूर्ण सांगते लाईन टू लाईन का रितेश सर काय बोलले. तन्वी तुम्ही तर बोलूच नका. आठवडाभर इतके तुम्ही बोलला आहे ना, का तुम्ही का बोलता आणि तुम्ही का बरं म्हणजे किती बोलता आणि का बोलता. तुम्ही कंटिन्यू बोलताय, मला कंटाळा आला आहे तुमच्याशी म्हणजे तुमच्या बोलण्याचा आणि तुमच्याशी बोलायला भांडायला कारण लागत नाही तुम्हाला. बोलायला भांडायला तुम्ही डायरेक्ट चालू होता. बोलायचं भांडायचं मग रडायचं. टॉप गिअर आहे तुमचा. तुमच्याकडे कोणालाही कसंही तुम्ही बेफाम आहात. तुमच्या बोलण्याला ब्रेक नाही आहे. तुमच्या जिभेचा ब्रेक आहे ना ऑलरेडी फेल झालेला आहे. जिभेचा ब्रेक तुमचा फेल झालेला आहे. एक गोष्ट ठासून तुमच्यात भरली आहे, तो म्हणजे उद्धटपणा तुमचा. प्रचंड लोकप्रियता भेटल्यावर एक घमंड येतो ना, तो यार मला जान्हवीची आठवण येते यार एकदम. मागच्या सीझनमधली जान्हवी आठवलं का. सेम हेच लाईन होती. उर्मटपणा उद्धटपणा आठवा आठवा आठवा. तर यार मी सांगते प्लीज मागचा सीझन सगळा कॉपी नका करू, नाही तर सीझन खरोखर फ्लॉप जाईल. काहीतरी वेगळेपणा आणा. बघूया आता पुढचं काही. आता तर चालू झालं. तर उद्धटपणा प्रचंड प्रियता भेटल्यावर येतो. तुमच्या बाजूला सागर आहे, राकेश आहे, दीपाली आहे, सचिन भाऊ आहे, जे प्रचंड पॉप्युलर आहेत. त्यांचे काय यार त्यांची कामं इतकी ना आणि त्यांनी इतक्या उंची गाठल्या पण त्यांचे पाय जे आहे ना ते जमिनीवर आहे. तन्वी तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही स्वतःला आवरा. काय तुमचा एक अजेंडा इश्यू वाढवायचा आहे का तुम्हाला. वाढवायचा आहे की काय करायचं. काय चाललं आहे तुम्ही. तन्वी सागरला काय बोललात तुम्ही. तन्वीने फुल एक्सप्लेन केलं मग की काय बोलली. नाही सर मग असं झालं तसं झालं. फुल ते काय म्हणतात ते दोऱ्याचं गुत्त कसं होतं पूर्ण उलगडून सांगत होते बरं का. आणि मग रितेश म्हणे मला सांगताय की ते तसे बोलले. कोणत्या टोनमध्ये बोलतोय तुम्ही ते तर पहा. तुमच्या टोनमध्ये जे बाहेर आलं ना ते काहीतरी वेगळं होतं आणि तुम्ही आत्ता मला जे सांगता ना ते काहीतरी वेगळं असेल. भांडण मिटवण्यासाठी कोणी ह्युमरचा वापर करतो. तर सागर कारंडेने त्यांच्या कॉमेडीचा वापर केला आहे, तर यात वाईट काय. तर त्यात वाईट काय. त्या टास्कमध्ये तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही जे सांगितलं सागरने सांगितलं बजर वाजवायचा आधी. सागर बोलला मग की बजर वाजवायच्या आधी ना रितेश भाऊ आम्ही नाचत होतो. धक्का लागल्यानंतर तो इतका इश्यू ती करेल असं वाटलं नव्हतं. मग रितेश मध्येच म्हणले की कॉमेडीवरून भांडत मिटत असेल तर त्यात चुकीचं काय. कॉमेडी करूनचं भांडण जर मिटत असेल तर. तन्वीमध्ये तुम्ही आहात. तन्वी तुम्हाला ना मी आज एक टायटल देतो. तुम्ही आहात ह्या घरातले रिअल तंटा क्वीन. लक्षात ठेवा, तंटा क्वीन हा एक ताज आहे विलनचा. जर ही तन्वी अशी खेळत राहिली तर ती 10-11 हप्ते काही घरातनं सोडून जात नाही. 10-11 हप्ते काय मी तर म्हणते ती टॉप 5 मध्ये आलीच म्हणून समजा. अशीच खेळत राहिली पोरगी. तर तंटा क्वीन म्हणून तिला घोषित केले. तन्वी कोलते आहात तुम्ही. टाळ्या वाजवा टाळ्या सर्वांनी. अरे तिच्यावर तर काहीच फरक नव्हता पडत यार.
मग ते आलं तन्वी, तुम्ही स्वतःला कसं ॲनलाइज करता म्हणजे कामामध्ये. तन्वी, चांगल्या गोष्टी सॉरी तन्वी, तुम्ही चांगल्या गोष्टी पण केल्या आहेत. लगेच आता चेंज. चांगल्या गोष्टी पण केल्या आहेत. तुम्ही गॅस चालू करायला गेल्या, तरी तुम्हाला तुमची कोणाला मदत नको आहे. कारण तुम्ही स्वतःची इमेज इतकी निगेटिव्ह बनवली ना का आता कोणालाच तुम्ही नको आहे त्यांच्या कोणत्याही कामामध्ये. नंतर मग लगेच दीपालीकडे वळले रितेश सर. दीपालीने मी एक्सप्लेन केलं ते गॅस चालू कर, तुम्हाला आठवतं का ते संक्रांतीच्या दिवशी गॅस चालू करायचा होता, मग गॅस चालू होत नव्हता. मग बिग बॉसने ते गोवर्धन घी पाठवलं. मग राकेश ते स्टोर रूममधनं घेऊन आला. मग यांना सगळ्यांना शिरा करायचा होता, मग यांना सगळ्यांना शिरा खायचा होता. या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून मग ती गॅस चालू करत होती दीपाली. मग ती म्हणे ती दीपालीने एक्सप्लेन केलं का ती बोलली होती का माझं हेल्पिंग नेचर आहे, मी सगळ्यांना मदत करते. मग ती मुद्दामून आली मग माझ्याशी बोलायला आणि मग आहे ना त्याच्या आधी काय असं काहीतरी बोलली, असं काहीतरी तिने एक्सप्लेन केलं. मग ती दीपाली बोलली मला नाही बोलायचं आरडी. 1 मिनिट, माझं नाव रितेश आहे. म्हणजे हो रितेश भाऊ नाही, फक्त रितेश म्हणा. ओके, फक्त रितेश. तर रितेश म्हणा. मग आहे ना तो संक्रांतीचा दिवस होता. तिळगुळ देतो आपण, रुसवे फुगवे विसरून आपण म्हणजे एकमेकांना मिठी मारतो, सगळ्या गोष्टी विसरून परत पूर्वीसारखे होतो आणि म्हणतो बाई तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण तुम्ही काय केलं, ऐन सणासुदीच्या दिवशी तुम्ही भांडलात. तुम्ही काही बोलूच नका. तुम्हाला सांगतो प्रचंड डिसअपॉइंटमेंट म्हणजे झालं आहे. बिग बॉसने तूप पाठवलं. का पाठवलं? तुम्हाला माहिती आहे बिग बॉसचं घर असं आहे जे एक एक गोष्टीसाठी तरस होतं, जे आपल्याला पण माहिती आहे. तिथं असं घर आहे की तिथं तुम्ही एक एक गोष्टीसाठी तरसता. बिग बॉसने खास तुमच्यासाठी तूप पाठवलं. का बरं? की सणासुदीचे सगळ्या कंटेस्टंटनी मजा करावी. मग दीपाली ती तशी आलीच नाही बोलायला माझ्याशी. मग ते बोलले अहो 100 दिवस आहे, 3ऱ्या दिवसाचं काय घेऊन बसलात तुम्ही? अजून आपल्याला 100 दिवस आहे. जसे खेळताय ना तर ते भांडण होणारच आहे. मग तुम्ही काय करणार आहे? अहो 3रा दिवस होता हो तो. आणि तुम्ही म्हणता बोलणारच नाही. कसं व्हायचं? एकाच घरात राहायचं तुम्ही. नाही मी बोलणारच नाही. म्हणून ते रितेश सर जास्त चिडले. का यांचं म्हणणं आहे बुवा यार 3ऱ्याच दिवशी तर याचे रुसून बसले आणि समोरच्याशी एकच शब्द, गेम कसा पुढं जायचा मग? काय करायचं मग लोकांनी? मग काही जणांना कावीळ झाली ना का पूर्ण जग पिवळं दिसतंय. तीच अवस्था तुमची झाली दीपाली, हे सांगितलं. आणि मग तन्वी, मी चुका दाखवतो आणि स्तुती पण करतो. 17 जणांमध्ये काही जण असतात ज्यांना गेम कळतो आणि तुम्हाला तो गेम कळला आहे आणि तुम्ही जबरदस्त खेळताय. क्या बात. फक्त थोडंसं ना ॲरोगन्सवर काम करा. सागरची माफी मागितली, मग तो गेम पुढे नेत आहे म्हणे. त्यासाठी तुम्हाला गेम पुढे नेण्यासाठी शुभेच्छा, असे बोलले रितेश सर. मग इथं ब्रेक आला नाही, म्हणजे ब्रेक घेतला रितेश सरांनी. रितेश सर गेले. मग ते झाल्यावर विशाल तन्वीला म्हणतो अगं त्यांनी तुझी स्तुती केली, तू रडते काय? ऐक ना ए तन्वी, त्यांनी तुझी स्तुती केली, वाटलंच तर मी पण तुझी थोडी स्तुती करतो म्हणजे तुला बरं वाटेल. मी करू का तुझी स्तुती? ह्या ड्रेसवर तू खूप जाऊ दे मरते, मी काही बोलतच नाही. ह्या ड्रेसवर तू खूप भारी दिसते. तुझा चेहरा जो आहे ना तो कोणासारखा दिसतो मला पण नाही माहिती. मला नाही येत मुलींची स्तुती करता, तुम्ही समजून घ्या. तर ते तसं झालं. मग विशाल तन्वीला समजवतो. मग सागरला मग तन्वी म्हणते मी रागावर कंट्रोल मला नाही होत. रागावर कंट्रोल, अगं रागावर कंट्रोल मला पण नाही होत. असं हा प्रॉब्लेम तुझा नाही, हा प्रॉब्लेम खूप जणांचा आहे की रागावर कंट्रोल नाही होत. मग कोणी वस्तू फेकतं, कोणी समोरच्याला मारतं, कोणी स्वतःला हार्म करून घेतं. लई आहे, तू एकटी नाही. तर ती म्हणते मला रागावर कंट्रोल नाही होत आणि राग कंट्रोल नाही होत. मग सागर म्हणतो हे तू माझा राग नाही पाहिला अजून. बापरे, अरे तुम्हाला एकमेकांचे राग नाही दाखवायचे. तुम्ही एकमेकांचे राग दाखवले तर दोघं घराबाहेर. मग बिग बॉस काय करतील?
हां काय करतील? थंटा क्वीन गेली तर इथं काय करतील? ते काय काय बोलू आता? काय जाऊ दे, काय ते काय बोलणार ती आला पण तोंडा शब्द, पण जाऊ दे, तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं होतं. मग माझा राग नाही माहिती तुला असं तसं, पण मी लहान आहे ना, तुम्ही मोठे आहे ना. हे चालू झालं. मग एकट्याला नाही 17 जणांना असं वाटलं. असं तो म्हणते सागर. मग नंतर दीपाली सोनालीला, अगं मला नाही बोलायचं आहे तिच्याशी. मग का जबरदस्ती बोलायला? मला नाही बोलायचं आहे तिच्याशी, मला नाही आवडत ते. असं दीपालीचं एकंदरीत चालू आहे. मग रितेश आले. मग सोनाली हे पण बोलली का मग तू भाऊंसमोरच क्लिअर सांगून टाकायचं होतं का मला बोलायचंच नाही तिच्याशी, सिम्पल. मग रितेश आले. ज्यांचा गेम नाही आता मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. सगळ्यात भारी मला कॉमेडी ही एकच लाईन वाटली, खूप भारी होती, एक नंबर. मी ना फक्त याच्यातनं काढून ती लाईन तुम्हाला बोलून दाखवते. कुठे गेली ती लाईन? रुचिता, महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली आणि मागून प्रोमोमध्ये तर आवाज आला होता म्हणजे मग मांजरीचा. तर असं सांगितलं. चला आता मी पूर्ण वाचते. आता ही रुचिता जामदारची क्लास आहे, म्हणजे शाळा आहे. तुमचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे हो? हिम्मत असेल तर मैदानात भेट. मी वाघीण आहे, वाघीण. महाराष्ट्राने पहिल्यांदाच अशी वाघीण बघितली आहे जी स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण आहे. नंतर पॉवर कीचं महत्त्व तरी माहिती आहे का तुम्हाला? ती अशी क्षुल्लक बेटसाठी तुम्ही देऊन टाकली. क्षुल्लक बेटसाठी देऊन टाकली यार तुम्ही. काय केलं? काय तर म्हणे स्विमिंग पूलचं पाणीच पिऊन दाखव, मग मी तुला चावी देते. असं कुठं चालतं का? तुम्ही मला बोलले होते का तुम्ही खूप स्ट्रगल करून आलाय. बस एका क्षणात तुम्ही तुमचा स्ट्रगल पाण्यामध्ये डुबवला. करणने बेट जिंकली, तो का देईल तुम्हाला? आणि मग तुम्ही ते नंतर करत होता, मी हात जोडते, मी पाया पडते. तुम्ही एक केअरलेस प्लेयर आहात, समजलं का रुचिता? सायरन वाजल्यावर सर्वजण धावत गेले, तुम्ही काय करत बसले होता? येस, काय करत होते? POP लावत होते, सॉरी मेकअप करत होते. POP नाही, सॉरी मेकअप करत होते, मेकअप. तर लिपापोती चालू होती त्यांची. मग मेकअप करत बसले होते. आणि तिकडं तुफान येत होतं बिग बॉसच्या घरात. यार कोणाला आठवतं का मागचा सीझन? वर्षा उसगावकर मेकअप करत बसल्या होत्या आणि बिग बॉस हॉलमध्ये बोलवत होते. आणि मागच्या वेळेस रितेश सरांनी सेम याबद्दल बोलले पण होते. निकीचा वादही झाला होता वर्षाजींबरोबर. मला एकदम ते मेकअप करत बसले आणि ते आठवले, वर्षाजी मेकअप करतानाच दिसलं मला डायरेक्ट समोर. मग ते झालं. कुठं होती यार मी? थांबा. केअरलेस प्लेयर आहात तुम्ही. सायरन वाजल्यावर सर्वजण धावत गेले आणि तुम्ही मेकअप करत बसले होते. तुमची जिद्द कुठं गेली? तुफान आलं पण तुम्हाला मेकअप इतका महत्त्वाचा वाटतोय. आपण सारखं म्हणतो संधी पाहिजे, संधी पाहिजे. आणि तुम्ही ती संधीला हलक्यात घेतली. या कोणीतरी ना डिझर्विंग सदस्य या जागी हवा होता. कारण तुम्हाला सांगू का, बिग बॉसनी ना जवळजवळ 300 ते 400 जे इन्फ्लुएन्सर वगैरे ॲक्टर वगैरे आहे ना, त्यांचे सगळ्यांमधून हे 17 लोक काढले, असे पिंजून काढले एकदम. माहिती आहे का? तर डिझर्विंग हवा होता. तुमचं पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी दुसरी संधी ना तुम्हाला कधीच नसते मिळत, एक लक्षात ठेवा. मग आपण कसं दिसतोय ते जनता ठरवते. जनता ठरवते कोणाला सपोर्ट करायचा आणि कोणाला नाही करायचा. रियालिटी शोमध्ये तुम्ही म्हणजे गेले होते, दुसरे एक रियालिटी शो केलं, ठीक आहे. पण बिग बॉस मराठी ना रियालिटी शोचा बाप आहे, हे विसरू नका रुचिता तुम्ही. लक्षात ठेवा. तो मला बोलला होता, मग रुचिता बोलली, तो मला बोलला होता तर मस्करी होती, चावी देईन. मी त्याला फॉलो करते सर आणि मी त्याला एकदम जवळचा मानत होते. पण मला आता समजलं आहे माझा हा बालिशपणा होता
आणि तन्वी पण होती, तुम्ही तिला विचारा की करण बोलला होता का बा तो मस्करी करतो. मग करण बोलला मी मस्करीत केलं, पण ती आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गेली आणि ती सतत भांडत होती. आणि मी तिला काय बोललो, म्हणजे ही जी मस्करी ना आमच्या मित्रांमध्ये चालती हे बोललो. पॉवर कीबद्दल मी सिरियस होतो असं बोलला तो. मग रितेश बोलले जे महाराष्ट्रात दिसलं ना की पॉवर की रुचिता तुम्ही स्वतःहून गमावली आहे. तुम्ही या टोनमध्ये बोलता की बाई डायरेक्ट किंचाळता तुम्ही. लोकांना टी व्ही जो आहे ना म्यूट करावा लागतो. बरं झालं टी व्ही फोडावं नाही लागत लोकांना. ते आलं. मग आवाजाची लेवल आणि शब्दाची पातळी खाली जाते तेव्हा कळतं. मग तन्वीला आणि करणला सोनालीला ते शब्द मी बोलणार नाही, म्हणजे खाली जाते. तन्वीला, करणला, सोनालीला ते शब्द मी बोलणार नाही, कारण मला माझी पातळी सोडायची नाही. कारण रुचिता पातळी सोडून या तिघांना बोललेली आहे खूप काही. तुम्ही व्हॉइस ऑफ द वीक होणार होतात, म्हणजे वाटलं असं व्हाल, पण तुम्ही नॉईस राईट नाव यू आर नॉईस ऑफ द वीक. येस, कधीतरी एकट्यात ओरडून बघा तुम्ही कसं वाटतंय ते. मग नंतर अजून काही झालं आहे का या आठवड्यात विचारलं. मग म्हणजे रितेश सरांनी. मग सागर बोलला की माझ्याकडून अपशब्द निघाले. मग रितेश सर बोलले की हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे, ह्या घरात आल्यावर सगळ्यांकडूनच निघतात. या घरात होतंच असं. महाराष्ट्राच्या घराघरात मिळून बघणारा शो आहे हा. या घरात 2च जण आहेत ज्यांना मारामाऱ्या करायच्या आहे. स्वतःच्या बॉडीच्या ताकदीचा त्यांना माज आहे. धक्कामुक्की करायची आहे, धमक्या द्यायच्या आहे. विशाल, ओमकार नीट ऐका. घर आहे ना, घर हे घर आहे, हा आहे ना रस्त्यावरचा नाका नाही आहे. रस्त्यावरचा नाका नाही आहे हा. इथे दादागिरी मी खपवून घेणार नाही. इथं दादागिरी नाही चालत, इथं भाऊगिरी चालते. डायरेक्ट या कडक शब्दात बोलले भाऊ. नंतर या नियमातून म्हणजे याच नियमावरून मागच्या वर्षी एकाला आम्ही काढलं होतं. म्हणजे कोणाबद्दल? येस, आर्या जाधवबद्दल बोलत आहे. रॅपर आर्या गेली ते ना निक्कीला मारून, आठवतं का? मग विशाल तुम्ही विसरले. तर विशाल बोलला तो ना तो मागे आला, त्याने मला पकडले. आणि मग म्हणलं मी त्याला बोललो का बरं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना काय करतो. मग माझ्या तो मागे आला, मला कोणीतरी मोठ्या व्यक्तीने असं पकडलं का मागून, मी जास्त थोडासा घाबरून जातो, हँग होतो. मग मी त्याला थोडंसं लोटत होतो. मग ओंकार बोलला का मी ना डिफेन्स करत होतो आणि ही पूर्णपणे अनुश्रीची आयडिया होती का असं टास्क जो आहे ना खेळायचा आहे, ब्लॉक करायचं आहे त्याला. पण त्याने माझा घसा दाबला आणि मी खाली पडलो असं बोलला तो. मग ते बोलतो तुम्ही विक्टिम होता यामध्ये, तुम्ही पकडलं, तुम्ही धक्का मारला. मी सगळं क्लिप पाहिलेली आहे तुमच्या दोघांची. पर्सनॅलिटी 2 टफेस्ट सदस्य आहे. येस. नंतर आपण बघितलं रितेश, विशाल. दुसऱ्या दिवशी रितेश बोलले की विशाल ठीक आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं मग विशाल बोलला तुम्ही म्हणजे विशाल तुम्ही अग्रेसिव्ह झालात, त्याची व्हॅल्यू तुमच्यासाठी आहे. म्हणजे मान्य आहे. ते जे पेंडंट होतं तुम्हाला ते डायमंडचं, होय ते डायमंडचं, ते खूप महाग आहे. ओंकारने ना स्वतःला काय बरं विकलं तरी घेऊन नाही येणार तो. पहिले आपण म्हणायचो तू स्वतःला गहाण ठेवलं तर नाही आणू शकणार. आता म्हणतो विकलं तरी घेऊन नाही येणार तो. नंतर तुम्ही अग्रेसिव्ह झाला तुमच्यासाठी. तुम्ही हे बोलले की तू स्वतःला विकलं तरी तू परत करू शकणार नाही. असं एकमेकांची पातळी काढणे बंद करा. तुझं आयुष्य गेलं तरी तू कधी घेऊ शकणार नाही.
मग विशाल म्हणतो, मी बोललो ना, मी कुठं नाही बोलतोय रितेश सर, मी बोललो याला की तू घेऊ नाही शकणार, कारण तो मला बोलला मी बाहेर गेल्यावर 9-10 आणून दिली, म्हणून माझं जरा टाळकं सटकलं. होय. मग ना तुम्ही दोघं आम्हाला वाटलं की बुवा रोल मॉडेल आहात, बनाल. तुम्ही जो टास्क खेळला, रोशनने पण खेळला. तुमचा इगो हर्ट झाला का गळा पकडला म्हणून मी दरवाजा उघडायला लावतो, ठीक आहे. मग दरवाजा उघडला का मग बिग बॉसला सांगतो, बाहेर जाऊन तुम्हाला जे सॉर्ट करायचं आहे ते करून घ्या पटकन. मला इंटरेस्ट नाही आहे तुमचं ते ऐकण्यामध्ये. काय बाहेर सॉर्ट करू नये. घरात व्हायलन्स मी खपवू घेणार नाही, कारण हे माझं घर आहे. मग विशाल एक्सपिरियन्स आहात तुम्ही. प्रभूबरोबर असं का केलं तुम्ही? त्याला का बरं असं डंबलसारखं उचललं? जर समोरचा बोलतोय का मला टच करू नको किंवा मला उचलू नको, तर तुम्ही त्याला हात लावणार नाही. यस. तर विशाल म्हणे, हो मी उचलला, पण नंतर जाऊन मी त्याची माफी मागितली. कोणावर तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही असं सांगितलं. मग ओंकारने ही मारामारी सोडली, तुम्ही कुठेच दिसला नाहीत असं बोललं गेलं. म्हणजे ओंकारला सांगितलं का बुवा ही जी फाईट आहे ना, ही जर सोडली तर अख्खा हफ्ता तो कुठंच दिसत नाही. खरंच नव्हतं दिसत. आणि आयुष तर कुठंच दिसत नाही, ना टास्कमध्ये ना कुठं काहीच नाही. फक्त ग्रुपमध्ये बसेल दिसतो बस. विशाल तुम्ही पण दिसला, पण तुमचा गेम नाही दिसला. तुम्ही बिग बॉस हिंदी केलेलं आहे, पण मला वाटतं का बिग बॉस मराठीच्या शाळेत ना तुम्ही अजूनही बालवाडी आहात. विशालने बी ॲग्री केलं. मग रितेश गेले. मग करणने रुचिताला बाहेर बोलवलं, पण ती काय आली नाही. विशालला तन्वी माझी स्तुती करणार. तुम्हाला सांगू का, आत्ता म्हणजे करणने बोलवलं तर रुचिताने जायला पाहिजे होतं, मला असं पर्सनली वाटतं. त्याच्याने तिला हे भेटलं असतं गोट्याचे. नाही, विशालला तन्वी माझी स्तुती करणार, मी बोलली ना. करण प्राजक्ता तिला ते नाही कळते. करण बोलतो प्राजक्ताला की तिला ते नाही कळते, आणि मी काय सारखं बोलवायला, या गोष्टी आहेत. चला, ती मला किती बोलली. मग रितेश आले. काय डॉन चहा घेताय प्रभूला? मग तो म्हणतो, प्रभू तुम्ही पण घ्या ना. मग रितेश म्हणतो द्या. मग ते स्क्रीनमधून एकमेकांना चहा वगैरे देत होते. तर रितेश सर बोलले, बाय तुझ्या चहाचा मुद्दाले गाजला, तू कोणता असा कॅमेरा राहिला नाही जिथं जाऊन तू बोलला नाही का चहा पाठवा. मग ते पाहिलं आपण. रितेश सर बोलले सरप्राईज द्यायचं आहे. आयुष, राकेश, ओमकार, राधा, रोशन त्यांना एकाच ते काय म्हणतात सोफ्याच्या मागे उभं केलं. तुम्ही टी व्हीकडे बघा, तुम्ही या टी व्हीवर दिसत आहात की नाही? तुम्ही या टी व्हीवर पण दिसत नाही. ते म्हणे नाही दिसत. मग तो रितेश सर म्हणे तुम्ही या टी व्हीवर बी दिसत नाही, तुम्ही गेममध्ये बी दिसत नाही, महाराष्ट्रालाही दिसत नाही तुम्ही. मग ते झालं. राधा तुम्ही गर्दीत जेवण बनवताना दिसल्या, नंतर टास्कमध्ये दिसल्या. दीपालीच्या मेहरबानीमुळं तुम्हाला बोलणं होत नाही. मग बाहेर या सीझनमध्ये येण्यासाठी खूप लोकांची गर्दी होती. मी तुम्हाला बोलले ना, या सीझनमध्ये येण्यासाठी खूप लोकांनी म्हणजे होय बऱ्यापैकी नाव लावलं, पण नाही येऊ शकले. मग त्यांच्यातनं हे 17 हिरे घेऊन आले बिग बॉस चॉईस करून. कोण आता बघूया कोणत्या प्रकारची हिरे नेतात. मग यांना उभं केलं. मग राधा तुम्ही गर्दीत जेवण करून तुम्हाला आणलं दीपावलीच्या. मग राकेश तुम्ही चहा बनवताय, भांडण जाऊन सोडवताय, पण बॅकफूटमध्ये खेळताय. या जरा फ्रंट फूटमध्ये आहे. किती डिसेंटली खेळताय तुम्ही हे दाखवून दिलं टास्कमध्ये, की टास्क कसा खेळायचा. मग तुमची फन साईड सोनाली बरोबर ड्युटी शिकवताना तिच्या असं भांडत असताना. महाराष्ट्राला हसवलं, चहाची जबाबदारी प्रभूकडे होती असं रितेश सर बोलले का तो सारखा चहा मागत होता. हा वेकअप कॉल आहे सर्वांसाठी. कोणालाही
म्हणजे वाटू नये की माझं काही पर्सनल वगैरे आहे, तसं काही नाही, बिलकुल नाही. हो. आयुष आयुष पहिल्या दिवशी म्हणजे तुमचं मी इंट्रो करून दिलं होतं का हा आयुष आहे. आता मी लोकांना परत एकदा सांगतो की हाच आहे आयुष. आता तरी ते ओळख लक्षात ठेवतील कमीत कमी. कारण तुम्ही दिसलेच नाही आहात. तुम्हाला बोलायला माझ्याकडे काहीच नाही. काय बोलू मी तुम्हाला, कारण तुम्ही दिसलेच नाही. कुठेच दिसले नाही तुम्ही. मग ते आलं. मग प्राजक्ता आणि सचिन बोलत असतात की म्हणजे प्राजक्ता आणि सचिनला बोलतात ते सर की सचिन तुम्ही स्वॅग दाखवला आणि प्राजक्ता तुम्ही रडला आणि समोरच्याला पण रडवलं. मग आपण बघितलं नॉमिनेशन टास्कमध्ये पॉवर चेंबर असेल तर छान खेळा असेल. मग सचिन गाणी म्हणा, गमती जमती करा, गेम पण खेळा. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. फक्त 3.5 जिल्ह्याने हे सचिनला दिलं होतं रितेश सरांनी सल्ला की बाबा गाणी करा, गमती जमती करा, सगळ्या गोष्टी करा. पण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, पण फक्त 3.5 जिल्हे नाही. मी बोलली तुम्हाला. कारण तुम्हाला गेम खेळायचा आहे तर तुम्हाला पाहायला मजा येते. तुम्ही दानवीर करण आहात. प्राजक्ताला पॉवर देऊन स्वतःला नॉमिनेट केलं तुम्ही. कारण तुम्हाला नॉमिनेशनचं टेन्शन नाही. मला अख्खा महाराष्ट्र माझ्यावर, काय टेन्शन असं बोलतो तो. नंतर रितेश सरांनी कान उघडणी चांगलीच केली त्याची. तुमच्या आधी बरेच येऊन गेले, त्यांना माहीत नसतं बाहेर काय चाललंय काय नाही. भिंत पाडून बाहेर जाल तेव्हा संधी मिळते, तेव्हा स्वतःला सेव्ह करा. समोरच्याचा चाहता वर्ग पण आहे हे सांगितलं. मग प्रत्येक सिच्युएशनमध्ये छान खेळला, स्मार्ट प्लेयर. आपण सोनाली, मला तुमची एक गोष्ट आवडली. पोक करता आणि असली चेहरे बाहेर आणता. जेव्हा रुचिता तुमच्यावर ओरडल्या, रागात बोलल्या, तुम्ही मॅच्युरिटी दाखवली आणि सगळा सिच्युएशन एकदम व्यवस्थित हँडल केली. त्याच्यामुळं गुड जॉब. लव बट कांट म्हणजे रितेश सरच बोलले, यू कॅन लाईक हर, यू कॅन लव हर, बट यू कांट इग्नोर हर. येस. मग नंतर सागर कारंडेची स्तुती झाली. एंटरटेनमेंटचे फंडे सागर कारंडे असं. मग सागरने हाऊसफुलचा बोर्ड लावला आणि दीपालीच्या अनुश्रीला तुम्हाला चार्ज करावं लागतं असं सांगितलं. प्रभू प्रत्येक कॅमेऱ्यात प्रभूने चहा मागितला असं रितेश सर बोलले का प्रभूने जी आहे ना प्रत्येक कॅमेऱ्यात जाऊन 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 चहा मागितला, साखर मागितली. खेळायच्या आणि खायच्या गोट्या जे आहे ना ते वेगळे आहेत. या आठवड्यातले खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहात तुम्ही. फेवरेट तुमचा. येस, डॉन तर आहे तो. मग चहा जी साखर आहे तो तुमचा बोलण्यात गोडवा आहे. नंतर बिग बॉसमध्ये सर्व मराठीतच बोलले पाहिजे असं रितेश सरांनी त्यांच्या सक्ती केली की सगळ्यांनी मराठीतच बोलायचं आहे. नो इंग्लिश नो हिंदी. मग रितेश गेले. सोनाली इमोशनल झाली, खूप रडायला लागली. प्रभू तर खूप आनंद नाचतच होता तो. आता तो रोज गोट्या गोट्या खेळणार आहे. मग आपण बघितलं की सोनाली इमोशनल झाली आणि सचिन करणचं डिस्कशन व करण रुचिता निगेटिव्ह होत चाललेली आहे असं सांगितलं त्यांनी. कारण करणने 2दा बोलवूनही ती बाहेर नाही आली म्हणून ते रुचिताबद्दल असं बोलत आहे. चला तर हा होता ओव्हरऑल भाऊचा धक्का. तर हा होता ओव्हरऑल भाऊचा धक्का एपिसोड नंबर 7. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर हा होता आजचा ओव्हरऑल एपिसोड.
या वीकमध्ये कोण एविक्ट झालं आहे काहीच कळालं नाही, कोण गेले घर सोडून ते काहीच कळालं नाही. पण मला असं वाटतं आहे नो एलिमिनेशन व्हावं आणि कदाचित होणार आहे ते असं वाटतं आहे. तर आत्तापर्यंत नाव बाहेर आलंच असतं. तर मला असं वाटतं आहे की नो एलिमिनेशन होणार आहे घरामध्ये आणि कोणीही घराबाहेर जाणार नाही आणि गेलं पण नाही पाहिजे. कारण सगळे डिझर्विंग कंटेस्टंट होते तिथं, सगळे डिझर्विंग होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की कोणीही जायला नको. तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री.